आज आम्ही निघालो आहे गावाकडे. वाटेतच भेटली ही पावसामुळे दुथडी भरून वाहणारी नदी आणि निसर्गाचे अप्रतिम रूप. पावसाच्या सरींनी बहरलेला हा द्राक्ष बाग. चूल पेटवून झाली दिवसाची सुरुवात. एकादशी असल्यामुळे आज सुरू झाली फराळ बनवण्याची लगबग. जास्त क्वांटिटीत साबुदाणा खिचडी तयार करायची होती. मग सर्वप्रथम सर्व साहित्य परतवून घेतलं आणि मग थोड्या थोड्या प्रमाणात ती साबुदाणा खिचडी गरम करून घेतली. मजूर लोकांसाठी गरमागरम चहा केला आणि मग सासूबाईंनी बनवले भगरीचे धिरडे, तेही चुलीवर. अवी बघत होता गंमत गाई आणि म्हशींची. सूर्य मावळतीकडे झुकला, संध्याकाळ झाली आणि गाई म्हशींची चारा पाण्याची वेळ झाली. पावसाच्या सरी ओसरल्या, पण अंगणाचं सौंदर्य मात्र खुलून दिसत होतं. हे वासरू बघा किती गोड बघतंय ते. आज पुरणपोळीसाठी जात्यावर डाळ भरडली आणि पुरणपोळी बनवली. चुलीवरची पुरणपोळी खाण्याची मज्जाच वेगळी आहे. त्यानंतर आम्ही गेलो अवीच्या मावशीच्या लग्नात. पाहुणे असे अवीच्या हातात पैसे देत होते आणि तो गमतीने मोजत होता. हे बघून मात्र फार हसू आले. पुन्हा निघालो आहे परतीच्या प्रवासाला. येताना जी नदी दुथडी भरून वाहत होती ती जातानाही तशीच होती. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.